तर राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं राज्यव्यापी अधिवेशन नुकतंच कोल्हापूरमध्ये पार पडलं। अधिवेशनात बोलताना कंत्राटदारांनी कामाच्या एकूण निधीपैकी 56% निधी टक्केवारीमध्ये वाटावा लागत असल्याचा गंभीर दावा केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे सरकारी कार्यालयातील खाबुगिरीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघटनेने देखील या दाव्याला दुजोरा दिलाय। लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांना वेगवेगळ्या टप्प्यावर कमिशनच्या नावाखाली ही टक्केवारी द्यावी लागत असल्याचं शासकीय ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष निवास लाड यांनी म्हटलंय। पण टक्क्याचं साहेब त्यांनी काय सांगितले आता कॉन्ट्रॅक्टने की 18% GST, 10% तुमचे हे लोकप्रतिनिधींना डायरेक्ट देतात, म्हणजे 28% झाले। आणि बाकीचं हे तुम्हाला सांगतो हे त्यांचं इतर जे असते डिपार्टमेंटला द्यायचं पैसे ते सुद्धा आता वरती एवढं वाढले म्हणलं खाली पण वाढलेलंच असणार पर्यायानं। त्यामुळं अधिकारीसुद्धा काय बिन पैसे घेणारा नाही आहे, म्हणजे भ्रष्टाचार प्रचंड आहे। ट्रेड्स प्लॅटफॉर्म एक काढला आहे, त्या खाजगी एजन्सी आहेत, म्हणजे बँकांना मॅनेज करून देणार आहे, म्हणजे सगळीकडे एजंटगिरी आहे। त्या ट्रेड्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर त्या सरकारचं पैसे भागवण्याकरता बँका पुढे येणार, बँकाचं व्याज परत कॉन्ट्रॅक्टर द्यायचं। म्हणजे आत्तापर्यंत त्याने कर्ज काढून पैसे काम केलं आहे, परत 10% द्यायचे। मग ते 6 महिन्याचं आहे, 6 महिन्यात शासन देतो म्हणते त्यांना, आणि 4% पैसे ते परत कॉन्ट्रॅक्टर द्यायचं। म्हणजे सरकारचा साहेब हा पराभव नाही काय? खाजगी कामं दिली गेली ती बोगसच सगळी झाली। त्याची कडवर हे त्यांचं आत्तासुद्धा ते रस्ते जर तुम्ही बघितलं असेल तर त्या लक्षात त्या रस्त्यांची परिस्थिती येईल। पण आपला हा कॉन्ट्रॅक्टर जिल्ह्यातला चांगलं काम करत असताना हा मागं पडत गेला आहे। आता शक्तिपीठसारखे मोठे मोठे प्रोजेक्ट हे घ्यायला लागलेत आणि साधारण महाराष्ट्र राज्यातला 5 लाख कॉन्ट्रॅक्टर आज नोंदणीकृत आहे आणि हा बेघर होण्याची पाळी आलेली आहे। टेंडर भरताना सुद्धा त्यांच्यावर प्रेशर असतं आणि टेंडर 15-15 दिवस ओपन केलं जात नाही, कारण त्या ज्याला काम द्यायचं त्याच्या नावावर द्यायसाठी बाकीच्यांना माघार घेण्यासाठी प्रचंड दबाव असतो आणि ह्याच्यासाठी लोक हातमल झालेले आहेत। आणि 2023पासून कुठल्याही प्रकारचा निधी सरळ आलेला नाही। 5%, 10% ह्या निधीमुळं काही लोकांनी आपल्या स्वतःच्या आईच्या गळ्यातली गंटणं वगैरे ठेवून पैसे काढलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।